नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 246 ते 254 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय सध्या आपल्याला काम क्रोधांबद्दल सांगतायत. काम आणि क्रोध यांनी ह्या जगामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांची जी व्यापकता आहे, त्याबद्दल ज्ञानोबारायांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. सविस्तरपणे हे साधकांना सांगण्याचं कारण एवढंच की आज ह्या काम आणि क्रोधांची शक्ती काय आहे, अफाट आहे. सर्व जगाला ते व्यापून आहेत. त्याचंच वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, जयांसी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. अर्थात ह्या कामक्रोधांना भूक लागते. भूक लागल्यानंतर त्यांना काय खायला द्यायचं, असं काय द्यावं की ज्यामुळे त्यांचं पोट भरेल. ज्ञानोबाराय म्हणतात, संपूर्ण विश्वाचा घास त्यांना खायला दिला तरी तो जणू एक घास ठरतो आणि त्यांची भूक काही शांत होत नाही, अजिबात शांत होत नाही. ही जगरूपी जी आहे ती शेती आहे त्यांच्यासाठी, आणि त्याच्यातूनच निघणार विषय, वासना, विकार ह्यांचं पीक त्यांचं पोट भरत असतं. असं वर्णन ज्ञानोबाराय करतात. ते करण्याचं कारण की आपल्याला कल्पना यावी की ह्या काम आणि क्रोधांची काय ताकद आहे. कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थे कुटी. अगदी कौतुक म्हणून ह्या काम आणि क्रोधांनी आपल्या मुठी वळल्या तर त्याच्यात 14 भुवन सुद्धा लहान पडतात. ते भ्रांती तिये धाकुटी, वाल्ली धुल्ली. अर्थात ह्या कामक्रोधांची एक धाकटी बहीण आहे. ज्ञानोबाराय एक रूपक देतायत. ते म्हणतायत, या कामक्रोधांची एक धाकटी बहीण आहे आणि त्या बहिणीवर यांचं खूप प्रेम आहे. आणि त्या बहिणीचं नाव काय तर भ्रांती. आणि ही भ्रांती ह्या जगामध्ये 14 भुवनांमध्ये जो काही आपला प्रताप गाजवते, आवडती बहीण असल्यामुळे काम आणि क्रोध तिला पूर्ण सहाय्य करतात आणि तिचं कौतुकच करतात. जे लोकत्रयाचे भातुके, खेळतांची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके, तृष्णा जिये. हे जे त्रैलोक्य आहे, हे त्रैलोक्य या कामक्रोधांकडून कसं आहे तर भातुकलीच्या खेळामध्ये ज्याप्रमाणे खाण्यासाठी पदार्थ वाढले जातात, तो प्रत्येक पदार्थ चिमीटभर सुद्धा नसतो. ते पदार्थ सहज खाल्ले जातात. हे त्रैलोक्य सुद्धा ह्या कामक्रोधांसाठी भातुकल्यातल्या अन्नाप्रमाणे, खायच्या पदार्थांप्रमाणे चिमीटभर. आणि त्यातूनच ह्या जगामध्ये विषयांमधनं सुख मिळवायचं ही जी तीव्र इच्छा आहे, ती इच्छा, ती वासनाच जणू काही ही कामक्रोधांची दासी आहे. ही वासना ह्या जगामध्ये कामक्रोधांचं काम करते आणि जीवाला विषय सुखाची आवड लावते आणि त्यावरच हे सगळं जग जगतंय. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, हे असो मोहे मानिजे, यांते अहंकारे घेपे दीजे. जेणे जग
आपुलेनी भोजे नाचवीत असे. या 249व्या ओवीत ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, श्रीकृष्णांच्या मनातले भाव जे अर्जुनाला श्रीकृष्ण व्यक्त करतायत, ते म्हणतायत, हे असो अर्जुना, तुला मगाशी सांगितलं की तमोगुणाने, ह्या रजोगुणातून प्रगट झालेल्या कामक्रोधांना आपल्या स्वतःच्या पदव्या देऊ केल्या आहेत. प्रमाद आणि अविवेक, त्यातला हा अविवेक ह्या कामक्रोधांना खूप मोठा मान देतो, त्यांचा आदर सत्कार करतो, कारण त्या जोरावर तर कामक्रोध जगभर आपलं काम करतात. त्यामुळे अविवेक यांना खूप मान देतो. आणि अहंकाराने तर कामक्रोधांशी हातमिळवणीच केली आहे. त्यांच्याबरोबर तो उघडपणे व्यवहार करतो, बिझनेस करतो. काय बिझनेस करतो? विषय सुखाच्या घेण्या देण्याचा व्यापार करतो. आणि म्हणून हा अहंकार स्वतःलाही सुखी करतो आणि कामक्रोधांनाही सुखी करतो. त्यामुळे हा अहंकार वाटेल तसं जग नाचवत असतो. हे फार सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. या पुढे जाऊन हे कामक्रोध काय करतात, तर ज्यांनी सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुढविला जगी. ज्याप्रमाणे माऊली ओल्या नारळाची करंजी असावी आणि त्या करंजीमधनं तो गोड मऊ मुलायम, त्याच्यामध्ये जे सारण भरलेलं असतं ते काढून घ्यावं आणि त्या ठिकाणी चिखल घाण रूपी सारण भरावं, तसं ह्या कामक्रोधांनी केलंय. जगातनं सत्य काढून घेतलं आणि सत्याच्या जागी असत्याचं सारण भरलं. आणि ते खाल्ल्यावरच जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न जगात सुरू झाला. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यालाच दंभ म्हटलेलं आहे. आणि त्या दंभाला सुद्धा जगात मान मिळाला. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंद. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो साधू वृंद सुद्धा याच्यातनं सुटले नाहीत. एक अत्यंत साध्वी म्हणजे जी स्त्री शांतपणे आपल्यात रमलेली आहे, कोणालाही त्रास न देता एकांतात राहिलेली आहे, अशी ही साध्वी. या साध्वीचं नाव शांती. त्या शांतीची सुद्धा यांनी नासाडी केली आणि तिच्या जागी अत्यंत कुरूप, अत्यंत ओंगळवाणी अशी जी कपटरूपी माया, तिला असं सजवलं की जणू काही ती शांतीच आहे असं वाटावं. मग माया मांगी शृंगारिली, आणि त्या मायेला शांती म्हणून सजवलं आणि तिये करवी विटाळविली, साधू वृंदांचा नाश केला. तिये करवी विटाळविली साधू वृंदे. अशा प्रकारे इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. किती सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. हे वर्णन वाचताना माऊली साधक लोक एकदम गंभीर होतात म्हणजे चिंतामग्न नाही, चिंतन आणि मनन करतात की खरोखरच अशी ही कामक्रोधांची व्याप्ती आहे, त्याच्यातून आपण आपल्याला सांभाळायचंय. परमेश्वराच्या चरणी दृढ विश्वास ठेवून सांभाळायचंय. या कामक्रोधांनी काय केलंय तर विवेक, ज्या विवेकाच्या साह्याने योग्य काय अयोग्य काय, नश्वर काय ईश्वर काय,
ह्याची ओळख पटते, म्हणून ज्या विवेकाला मान आहे त्या विवेकाची प्रतिष्ठाच नाहीशी केली आहे. त्या विवेकाला ज्या गोष्टीमुळे सामर्थ्य मिळतं ते म्हणजे वैराग्य. वैराग्य, त्या वैराग्याच्या अंगाची सालच सोलून काढली. सालच सोलून काढली. त्या वैराग्याला सुद्धा खूप त्रास दिला. त्याचं सगळं तेज नाहीसं केलं. आणि एवढंच नाही तर जिवंतपणीच त्या उपशमाची, मान मर्यादेची मानच मोडून टाकली. किती ताकद आहे या काम क्रोधांमध्ये. इही संतोषवन खांडिले, या दोघांनी, इही म्हणजे काम क्रोधांनी संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडुनिया. या काम क्रोधांनी संतोष रूपी वन. साधू संत खूप मेहनत घेतात, खूप तप करतात, उपासना करतात आणि त्याच्यातून संतोष रूपी वन उमलतं. त्या संतोष रूपी वनाला सुद्धा हे उद्ध्वस्त करून टाकतात. कारण मुळात ह्यांच्या ठिकाणी दया माया काही नाहीच. ज्या धैर्याने विषयांच्या मागे आपलं मन धावायला नको म्हणून जे धैर्य मनामध्ये साधक मंडळी धारण करतात, त्या धैर्य रूपी किल्ल्याला सुद्धा हे जमीनदोस्त करून टाकतात. संतोष रूपी वन उगवायला लागलेलं असतं, मनामध्ये धैर्य धारण केलेलं असतं, उपासनेला कुठेतरी सुरुवात झालेली असते, मनामध्ये समाधानाचं रोपटं उगवत असतं. त्या रोपट्याला सुद्धा हे दोघं उपटून टाकतात, मुळापासून उपटून टाकतात. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. अजून खोलात जाऊन ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात की अहो, आत्मज्ञानरूपी बोधाची रोपं लावलेली असतात, ती रोपं सुद्धा ही तोडून टाकतात, उखडून बाहेर टाकून देतात. ती रोपं जशी वाढतात तशी थोडीफार आत्मसुखाची, खऱ्या सुखाची कल्पना जीवाला कुठेतरी यायला लागते. ती कल्पनाच ते पुसून टाकतात. सुख हा शब्दच आयुष्यातनं पुसून टाकतात आणि त्याच्याऐवजी हृदयामध्ये तीन दुःखरूपी धगधगत्या अग्नीची सोय करतात. ही तीन दुःख कुठली तर आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, ह्या तीन दुःखांची पेरणी करतात. या दुःखांमध्ये जीव पोळून निघतो. कामक्रोधांबद्दलचं हे वर्णन ज्ञानोबारायांनी विशेषपणे केलेलं आहे. सर्व साधकांना ते चिंतनीय, मननीय आहे. आपण परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करावी की तुझ्या चरणांचा आणि नामाचा आम्हाला आधार आहे. त्या आधाराच्या जोरावर आणि तुझ्या ठिकाणी असलेली करुणा आणि दयाळूपणा याच्या कृपेवरती तू आमचं कामक्रोधांपासनं रक्षण कर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.